मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 11 नोव्हेंबरच्या भागामध्ये सार्थक आणि आनंदी खरेदी करून निघत असताना एक मुलगा येतो आणि म्हणतो, दादा हा कंदील घ्या ना. सार्थक म्हणतो, अरे इतकी खरेदी झालेली आहे ना की आत्ता कंदील वगैरे काही नको आहे आम्हाला. यावर तो मुलगा म्हणतो, घ्या ना एक तरी कंदील घ्या, कारण ना 200 रुपयालाच आहे आणि मला माझ्या बहिणीसाठी आणि बाकी घरच्यांसाठी दिवाळीचे फटाके खाऊ वगैरे घेऊन जायचं आहे, म्हणून मी हे कंदील विकतोय. असं म्हटल्यावरती सार्थक म्हणतो, दे दे ते कंदील इकडे. आणि तो कंदील विकत घेतो, कंदीलचे 200 रुपये देतो, अजून त्याला वरती पैसे देतो आणि म्हणतो, जा घरी जाऊन फटाके खाऊ वगैरे घेऊन जा हां. तो मुलगा म्हणतो, दादा तुमचे खूप खूप आभार, देव तुमची जोडी सलामत ठेवो. असं म्हटल्यावरती सार्थकला तर आनंदाच्या उकळ्या फुटायला लागलेल्या असतात. सार्थक म्हणतो, काय म्हटला तो मुलगा, ऐकलत ना. आनंदी म्हणते, वेड्यासारखं काहीतरी बडबडला, अक्कल नाही त्याला. याच्यावर सार्थक म्हणतो, का आवडला नाही तुम्हाला, देऊ त्याचे परत सगळे मी हे. याच्यावर आनंदी म्हणते, सर काय तुम्ही पण. आणि दोघंजणं कारमध्ये सामान ठेवायला येतात. कारमध्ये दोघंजणं ज्या वेळेला सामान ठेवायला येतात तेव्हा नेमका रेश्माचा सार्थकला कॉल येतो आणि ती एका क्लायंटला भेटायला त्याला एका ठिकाणी बोलवते. त्यामुळे आनंदीला एकटीलाच घरी पाठवून आता सार्थक क्लायंटला भेटायला रेश्माच्या इकडे जातो. त्यावेळेला रेश्मा मात्र एकटीच बसलेली असते. तोपर्यंत इकडे आता अलका जी घरामध्ये काम करत असते, तिला वृंदाने खूप सारे पैसे दिलेले असतात आणि अलका तू आजपासून सुट्टीवर जा, कारण तुझी दिवाळीची सुट्टी आजपासून सुरू होते, दिवाळी संपली ना कीच ये. असं म्हणत मुद्दाम अलकाला सुट्टी देऊन आनंदीला सगळं काम सांगण्याचा वृंदाचा डाव असतो. आनंदी सामान घेऊन येते. वृंदा म्हणते, काय गं कुठे गेलेलीस भटकायला. यावरती आनंदी सांगते, नाही ते दिवाळीचं. वृंदा म्हणते, काय दिवाळी साजरी करायला गेलेस नवऱ्यासोबत. याच्यावरती आनंदी म्हणते, नाही दिवाळीचं सामान खरेदी करायला गेलो होतो. यावरती वृंदा म्हणते, दिवाळी म्हणजे काय फक्त सामान खरेदी करणं असतं का, चल जा साफसफाईला लाग. यावरती आता आनंदी अलकाकडे पाहते. वृंदा म्हणते, अलकाकडे काय पाहतेस, ती चालले घरी सुट्टीवरती. शलाका झाडू आणून देते आणि म्हणते, हा घे हा झाडू घे आणि काढ बरं झाडून. असं म्हणत ती आता आनंदीला झाडू घेऊन लगेचच इकडे आता साफसफाई करायला सांगते. आनंदी पाहत बसते. शलाका म्हणते, पाहतेस काय, घे ती झाडू आणि चल लाग कामाला. आनंदी बिचारी सगळी साफसफाई करायला लागते. तोपर्यंत इकडे सार्थक रेश्माला म्हणतो, अगं मग क्लायंटला भेटायचं होतं तर तू ऑफिसमध्ये का नाही बोलवलंस, इकडे बोलवायचं काय कारण. रेश्मा म्हणते, अरे नाही त्या क्लायंटचीच डिमांड होती की आपण इकडे भेटूया म्हणून मी इकडे भेटायला बोलवलं. इकडे बिचारी आनंदी सगळी साफसफाई करत असते. अलका तिला एक एक करत खूप सारी भांडी काढून देते. शलाका हातामध्ये चिवडा घेत इकडे तिकडे मुद्दाम पसरत असते. आनंदी हे सगळं करत असतानाच तिकडे आता शकू आणि आता लीना येते. शकू म्हणते, आनंदी तू का करतेस हे सगळं. लीना म्हणते, आनंदी काय झालं. यावर वृंदा म्हणते, काय झालं काय, अहो आपल्याच घरचं काम केलं तर बिघडलं कुठे, ती फक्त आपल्या घरचं काम करते, सून आहे ना ती या घरची. याच्यावरती लीना म्हणते, काकू ती सून आहे म्हणून तिने एकटीनेच काम करायचं का, बाकी घरातली माणसं काम नाही का करणार. वृंदा म्हणते, हो हो तुम्ही बोलण्यात तर खूप पटाईत आहात, पण मी लग्न करून जेव्हा आले होते ना तेव्हा मी सुद्धा एकटीच कामं करत होते की या घरातली. आनंदीने केलं तर काय झालं, या सगळ्यात तुम्ही नका पडू. असं म्हणत वृंदा आता लीनाला गप्प करते. लीना म्हणते, आनंदी हा फराळ घे. वृंदा म्हणते, तिच्या हातात नका देऊ, तिचे हात घाण झालेले आहेत, तो फराळ माझ्याकडे द्या. शलाका हा फराळ घे आणि नीट मोजून घे बरं, हल्ली लोक पैसे जास्त घेतात आणि फराळ कमी देतात. नाही म्हणजे मी लीना वहिनी तुम्हाला नाही हां म्हणत आहे, मी इन जनरल बोलते. असं म्हणत ती मुद्दाम लीनाला टोमणा मारते. मग इकडे आता लगेचच वृंदा म्हणते, हे पैसे दे, पैसे फेक तिच्या तोंडावरती. याच्यावरती लीना म्हणते, नको नको मला पैसे नको आहेत. त्यावरती वृंदा म्हणते, पैसे नको. लीना सांगते, नाही मी आनंदीसाठी खाऊ आणलाय. तर मग आता वृंदा म्हणते, शलाका हे बाहेर फेकून दे फराळ. आनंदी म्हणते, काय बोलताय, माझ्या वहिनीने आनंदाने माझ्या आवडीसाठी फराळ आणलाय ना. आणि ती म्हणते, वहिनी तू पैसे घे. असं म्हटल्यावरती लीना म्हणते, आनंदी अगं तुझ्यासाठी आणलाय फराळ. त्यावरती आनंदी म्हणते, फराळ फेकून अन्नाचा मला अपमान नाही करायचा आहे, तू पैसे घे बरं. यावरती शलाकाला वृंदा म्हणते, शलाका दे पैसे. आनंदी आता लीनाला पैसे देणार तर तितक्यात तिथे वृंदा म्हणते, असे नाही पैसे द्यायचे आहेत, पैसे तिच्या तोंडावरती फेकून मारायचे आहेत, तोंडावरती पैसे फेकून मार तरच आम्ही मानू की तू पैसे दिलेस. यावरती आनंदी चिडते आणि म्हणते, काकू काय बोलताय तुम्ही. आणि नंतर लगेचच इकडे वृंदा कांगावा करायला लागते, माझ्या अंगावरती ओरडली, माझ्या अंगावरती ओरडली. तितक्यात तिथे सुधा येते. सुधा म्हणते, काय झालं. मग वृंदा रडण्याचं नाटक करते आणि म्हणते, बघ ग सुधा काय केलं हिने, ही ना माझ्या अंगावरती ओरडते आहे आणि माहेरच्या माणसांसमोर मला रुबाब झाडते आहे. याच्यावर सुधा म्हणते, काय ग तुझ्या माहेरच्या माणसांना इकडे बोलवून आमचा अपमान करण्यासाठी हे सगळं करतेस का तू. आनंदी म्हणते, नाही आई
ताई, अहो असं काही नाही आहे. आणि इकडे लीना आणि आता शकूसुद्धा सांगण्याचा प्रयत्न करत असतात की असं काही नाही आहे, पण वृंदा कुणाचं ऐकायला तयार नाही आणि सुधा पण ऐकायला तयार नाही. सुधा म्हणते गप्प बसा, म्हणजे काय वृंदा खोटं बोलते असं म्हणायचं आहे का तुम्हाला? असं म्हणत आता ती सगळी बाजू घेते फक्त वृंदाची. शकू म्हणते असं काय करताय? यावरती सुधा म्हणते गप्प बस तू, मला कुणाचं काही ऐकायचंच नाही आहे. वहिनी असं कशाला करतील काही, आणि आमच्याच घरात येऊन वहिनींचा अपमान करण्याची ही कुठची रीत? याच्यावरती वृंदा म्हणते हे घे, हे पैसे घे आणि चला चालती व्हा इथून. आणि म्हणते आनंदी तू काय थोबाड बघत उभं राहू नकोस, इकडे खूप सारी कामं पडलेत ती कर जा. आता शकूच्या रागाचा नुसता जळफळाट होत असतो. शकू सांगत असते ही कसली आहे आनंदीची सासू आणि हिला ना कधीच भलं होणार नाही. त्यावरती आता शकू सांगते मी हे सगळं सार्थक सरांना जाब विचारणार आहे. लीना म्हणते नको, त्यांच्या नात्यामध्ये अजून तू कटुता आणू नकोस, त्यांना काही सांगू नकोस. शकू म्हणते पण त्या वृंदाचं कधी भलं होणार नाही. असं म्हणत शकू आता वृंदाला शिव्या शाप देत असते. इकडे वृंदा आणि शलाका खाली येतात. आनंदी बिचारी छानपैकी भांडी साफ करत असते आणि पाणी पित असते. तर मुद्दाम आता इकडे वृंदा सांगते काय ग, पाणी बिणी पिण्याची काय गरज नाही आहे, इथे कामाचा ढिगारा पडलाय, ते साफसफाई करून सगळी भांडी अंगणात घेऊन जा आणि ती सगळी साफसफाई कर, पाणी पित बसले. असं म्हणत ती आनंदीला सगळी भांडी घेऊन अंगणात जायला सांगते आणि शलाकाला सांगते बघितलंस आता हिचा कसा मी डाव मोडून काढते ते. आनंदी बिचारी खूप सारी भांडी घेऊन बाहेर बसलेली असताना सार्थक येतो आणि म्हणतो का तुम्ही का ही सगळी भांडी साफ करताय? आनंदी म्हणते सर आपल्या घरची कामं आहेत ना ती आपणच करायला पाहिजेत. मी न अण्णांच्या घरी होते ना, म्हणजे आमच्या घरी, तेव्हासुद्धा मीच सारी कामं करायचे आणि आत्तासुद्धा मीच करते आहे. यावरती आता सार्थक म्हणतो मग अलका मावशी? आनंदी सांगते काही नाही, त्यांना मीच म्हटलं त्यांच्या घरची साफसफाई करायला, तुम्ही तुमच्या घरी जा आणि मी आपल्या घरची साफसफाई करते. आता मात्र इकडे लगेचच सार्थकला कळतं की आनंदी लपवते आहे, तिला हे सगळं मुद्दाम करायला भाग पाडलेलं आहे. सार्थक म्हणतो अहो पण आपल्या घरची म्हणताय, म्हणजे तुम्ही या घराला आपलं घर मानलत, म्हणजे मला पण आपलं मानलत की काय? आनंदी म्हणते सर हे तुमचं असं असतं हां, दरवेळेला काहीतरी विषय काढता आणि विषय भरकट होता. याच्या सार्थक म्हणतो असं कसं? अहो तुम्ही या घराच्या कधी व्हाल, जेव्हा तुम्ही माझ्या व्हाल तेव्हाच ना, आणि ते काही नाही, मी सुद्धा सगळी साफसफाई करणार, मी पण तुम्हाला याच्यात मदत करणार. असं म्हणत सार्थक स्वतः भांडी घासायला लागतो. शलाका बघते आणि म्हणते हा ना बायकोचा बैलच आहे नुसता, आनंदीला शिक्षा दिली तर ह्याला काय कडमडायची गरज आहे? आणि शलाका सगळं जाऊन वृंदा आणि सुधा या दोघींना सांगते. इकडे तोपर्यंत आनंदी साफसफाई करत असताना तिचा हात वरती पोहोचत नसतो, मग सार्थक तिला उचलतो. आनंदी आश्चर्यचकित होते, पण इकडे धक्का बसतो सुधा, वृंदा आणि शलाकाला. ते तिघीजणी हे सगळं पाहत बसतात आणि आता सार्थकच्या बाबांना चुगल्या करायला जातात. आनंदी म्हणते सर कोणीतरी बघेल ना? सार्थक म्हणतो माझ्या बायकोलाच तर उचललंय, बघितलं तर काय झालं? आनंदी रागारागात सार्थककडे पाहते. इकडे सार्थकचे बाबा सांगत असतात हे बघ, गृहिणीला मदत करणारा गृहस्थ हा सुद्धा घराचा तितकाच जबाबदार असतो ना, मग सार्थकने आनंदीला मदत केली तर बिघडलं कुठे? त्याच्यावरती वृंदा म्हणते खाण तशी माती. सुधा चिडते आणि म्हणते वहिनी काय बोलताय तुम्ही? सुधाने आता वृंदाची चांगलीच खरडपट्टी काढलेली असते.